बच्चू कडू आज मुंबईला येऊन कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरच्या चर्चेनंतर सरकारच्या शिष्टमंडळाचं आश्वासन, तर आंदोलन न थांबवता चर्चेला येणार कडूंची भूमिका। बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफी संदर्भातील आंदोलनाचा आज चौथा दिवस, तर नागपुरातील तिसरा दिवस। बच्चू कडू आज बैठकीसाठी मुंबईमध्ये जाणार असले तरी नागपुरात आंदोलन सुरूच राहणार। बैठक सकारात्मक झाली तरच आंदोलन मागे घेतलं जाणार, अन्यथा 31 तारखेला रेल रोको आंदोलन केले जाणार। बच्चू कडूंचा सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे सहभागी होणार। जरांगे अंतरवाली सराटीतून वर्धामध्ये दाखल। थोड्याच वेळात जरांगे बच्चू कडूंच्या नागपूरमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा आवाहन। नोटीस घेऊन आलेल्या पोलिसांना आंदोलकांनी परत पाठवलं। नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत बच्चू कडू ठाम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कोर्टाला आदेश काढायला वेळ मिळाला नाही। बच्चू कडूंची संतप्त टीका। बच्चू कडूंच्या आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी होती, न्यायालयाचा अवमान करू नका, नवनाथ पन यांचं ट्विट। तर फडणवीसांवर टीका करताना लोकशाहीच्या चिंधड्या होणार नाही त्याची काळजी घ्या, पन यांचा बच्चू कडूंना सल्ला। मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केला, सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारनं ठरवलंय, आगे आगे देखो होता है क्या, नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा। सरकार बदलल्याशिवाय फडणवीसांना शांत बसू देणार नाही, वाम मार्गानं फडणवीसांनी डाव उधळवला, सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली, शेवट आम्ही करणार, महादेव जानकरांचा हल्ला। आता माघार नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जेलमध्ये जायला तयार, शेतकरी नेते अजित नवलेंची आक्रमक भूमिका। तर कर्जमुक्तीची योग्य वेळ कोणती, मुख्यमंत्र्यांनी सांगावं, नवलेंची टीका। बावनकुळेंची मालमत्ता विकली तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, 2 दिवसांमध्ये बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार, राऊतांची टीका। तर राऊतांना माझं खुलं आव्हान, माझी मालमत्ता विकून कर्जमाफी करून दाखवा, बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। एका दिवसाची परवानगी दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या कार्यालयाला भाजपचा झेंडा देण्यात यावा, कडूंची मागणी। संपदाचा हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचा हस्ताक्षर जुळत नाही, हत्या की आत्महत्या, पलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकरांनी पुन्हा मध्ये पडू नये, अंधारेंचा इशारा, राष्ट्रीय आयोगानं रुपाली चाकणकरांकडून तातडीनं स्पष्टीकरण मागवावं, अंधारेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। फडणवीस तुम्ही राजकारण करा, पण न्यायमूर्ती कधीपासून बनलात, रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये बसू नये, तो त्यांचा जॉब नाही, मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे टॅलेंटेड माणूस, रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा।